मित्र हो नमस्कार. मी सहाय्यक प्राध्यापक डॉक्टर प्रवीण गुलाबराव बाबर, अर्थशास्त्र विभाग, सद्गुरू गाडगे महाराज कॉलेज कराड. मित्र हो, आज आपण अर्थशास्त्र या विषयातील अतिशय महत्त्वाच्या पेपरवरती चर्चा करणार आहोत. मित्र हो, त्या पेपरचं नाव आहे सूक्ष्म अर्थशास्त्र. यालाच अंशलक्षी अर्थशास्त्र असंही म्हटलं जातं आणि इंग्रजीमध्ये याला मायक्रो इकॉनॉमिक्स असं म्हटलं जातं. मित्र हो, या पेपरमधील अतिशय महत्त्वाचा जो टॉपिक आहे तो म्हणजे पूर्ण स्पर्धा आणि पूर्ण स्पर्धेची वैशिष्ट्ये. म्हणजेच याला इंग्रजीमध्ये आपण परफेक्ट कॉम्पिटिशन अँड कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ परफेक्ट कॉम्पिटिशन असं म्हणतो. मित्र हो, या टॉपिकवरती आज आपण सविस्तरपणे चर्चा करणार आहोत. मित्र हो, आजचं हे जे आपलं लेक्चर आहे ते प्रमुख 3 घटकांच्या वरती आधारलेलं आहे. तर ह्या प्रमुख 3 घटकांची चर्चा आपण येथे आता करणार आहोत. मित्र हो, यामधील पहिला जो घटक आहे तो म्हणजे बाजार म्हणजे काय. याला इंग्रजीमध्ये आपण व्हॉट इज द मार्केट असं म्हणतो. आता तुम्ही म्हणताल की बाजार म्हणजे काय. ही अतिशय साधी सोपी आणि संकल्पना आहे. मित्र हो, बोली भाषेमध्ये बाजाराची संकल्पना आणि अर्थशास्त्रीय दृष्ट्या बाजाराची संकल्पना ही वेगवेगळी आहे. ते आपण सविस्तरपणे पुढे पाहणार आहोत. यानंतर या लेक्चर मधला दुसरा महत्त्वाचा जो घटक आहे तो म्हणजे पूर्ण स्पर्धा म्हणजे काय. याला इंग्रजीमध्ये आपण व्हॉट इज द परफेक्ट कॉम्पिटिशन असं म्हणतो. यावर आपण सविस्तर चर्चा पुढे करणार आहोत. तर या लेक्चर मधला तिसरा आणि महत्त्वाचा जो घटक आहे तो म्हणजे पूर्ण स्पर्धेची वैशिष्ट्ये. याला इंग्रजीमध्ये आपण कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ परफेक्ट कॉम्पिटिशन असं म्हणतो. या तिन्ही घटकांच्या वरती सविस्तर इन डिटेल चर्चा आपण पुढे करणार आहोत. तर आपण पुढे सुरुवातीपासून घटक क्रमांक 1, 2 आणि 3 यावर सविस्तरपणे चर्चा करणार आहोत. तर आपण आज चर्चेला सुरुवात करूया. मित्र हो, आजच्या या लेक्चर मधला पहिला जो भाग आहे तो म्हणजे बाजार म्हणजे काय ही संकल्पना आपण सविस्तरपणे समजून घेणार आहोत. म्हणजेच या संकल्पना आपल्याला समजून आल्यानंतर यानंतरच्या ज्या संकल्पना आहेत त्या म्हणजे पूर्ण स्पर्धा म्हणजे काय आणि पूर्ण स्पर्धेची वैशिष्ट्ये, या संकल्पना आपल्याला तात्काळ लक्षात येऊ शकतात किंवा आपल्याला समजायला त्या सोप्या जाऊ शकतात. मित्र हो, बाजार म्हणजे आपण सर्वसाधारणपणे असे ठिकाण किंवा अशी जागा समजतो की ज्या ठिकाणी वस्तू आणि सेवांची खरेदी आणि विक्री होत असते. म्हणजेच आपण असं म्हणतो की वस्तू आणि सेवांची देवाणघेवाण होणारी असे ठिकाण किंवा जागा की त्याला आपण बाजारपेठ असं म्हणतो. मित्र हो, एखाद्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात वस्तू व सेवांची खरेदी विक्री होत असते. म्हणजेच उदाहरणार्थ आपण एखादी बाजारपेठ असं म्हणूयात, ज्या ठिकाणी ग्राहक आणि विक्रेते एकत्र येऊन वस्तू आणि सेवांची खरेदी विक्री करत असतात. त्याचबरोबर भाजी मंडई सारखं ठिकाण असेल, त्या ठिकाणी ग्राहक आणि विक्रेते एकत्र येऊन वस्तू व सेवांची देवाणघेवाण करत असतात. त्याचबरोबर रस्त्याच्या कडेला बसून विकणारे जे विक्रेते आहेत त्यांच्याकडून वस्तू व सेवांची देवाणघेवाण होत असते. त्याचबरोबर कपड्याची बाजारपेठ असेल, कापड मार्केट असेल, याला आपण सर्वसाधारणपणे बाजार असं संबोधलं जातं. मित्र हो, परंतु अर्थशास्त्राच्या दृष्टिकोनातून बाजाराची ही संकल्पना आहे ती वेगळ्या स्वरूपात म्हणजेच व्यापक स्वरूपात आपल्याला पाहायला मिळते. मित्र हो, अर्थशास्त्र या विषयामध्ये बाजार या संकल्पनेचा व्यापक दृष्टिकोन मांडलेला आपल्याला दिसून येतो. मित्र हो, बाजार या शब्दाचा अर्थ केवळ विशिष्ट जागा किंवा असे ठिकाण की ज्या ठिकाणी वस्तूची खरेदी आणि वस्तूंची विक्री होते असे ठिकाण नसून बाजार या शब्दाचा अर्थ संपूर्ण अर्थव्यवस्थेशी निगडित आहे. मित्र हो, बाजार म्हणजे असे ठिकाण की ज्या ठिकाणी ग्राहक आणि विक्रेते एखाद्या वस्तू व सेवांची खरेदी विक्री करण्यासाठी प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्षरित्या एकत्र येतात आणि आपले आर्थिक व्यवहार पूर्ण करतात.
या संकल्पनेला अर्थशास्त्राच्या दृष्टिकोनातून बाजार असं संबोधलं जातं. मित्रहो, ही संकल्पना जी आहे, ही संकल्पना संपूर्ण बाजारपेठेशी निगडीत अशी असणारी संकल्पना आहे. उदाहरणाच्या सहाय्यानं जर पाहायचं झालं तर मित्रहो, आपल्याला माहिती आहे इंटरनेटच्या माध्यमातून आपण जी खरेदी आणि विक्री करतो वस्तू व सेवांची आणि आपले आर्थिक व्यवहार पूर्ण करतो, त्याचाही समावेश या बाजाराच्या संकल्पनेमध्ये होतो. तर मित्रांनो, मोबाईल्स ॲपच्या माध्यमातून सुद्धा आपण मोठ्या प्रमाणात वस्तू व सेवांची खरेदी विक्री करत असतो आणि आपली आर्थिक व्यवहार सुद्धा पूर्ण करत असतो. त्याचबरोबर वेब पोर्टलच्या सहाय्याने आपल्याला माहिती आहे अमेझॉन सारखी साईट असेल, यावरून मोठ्या प्रमाणात वस्तू आणि सेवांची खरेदी विक्री होत असते. त्याचबरोबर फ्लिपकार्ट सारखी साईट असेल, वेब पोर्टल असेल, याच्या माध्यमातून सुद्धा आपण मोठ्या प्रमाणात वस्तू व सेवांची देवाणघेवाण करत असतो. त्याचबरोबर मित्रांनो, दुसरं आणखी एक चांगलं उदाहरण सांगता येईल की शेअर मार्केटमधील खरेदी विक्री आहे, भागांची आपण खरेदी विक्री करतो मार्केटमध्ये, याचाही समावेश बाजाराच्या या संकल्पनेमध्ये केलेला आपल्याला दिसून येतो. मित्रांनो, या सर्वांचा एकत्रित विचार करून ई कॉमर्सच्या दृष्टिकोनातून जे जे व्यवहार अर्थव्यवस्थेमध्ये सुरू असतात त्यांचा समावेश या अर्थशास्त्रीय दृष्टिकोनातून बाजाराच्या संकल्पनेमध्ये केला जातो. मित्रांनो, म्हणूनच अर्थशास्त्रीय दृष्ट्या ही बाजाराची जी संकल्पना आहे तिला असे म्हणता येईल की बाजार म्हणजे असे ठिकाण की ज्या ठिकाणी ग्राहक आणि विक्रेते एखाद्या वस्तू व सेवांची खरेदी विक्री करण्यासाठी प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्षरित्या एकत्र येऊन आपले सर्व आर्थिक व्यवहार पूर्ण करतात. यालाच अर्थशास्त्रामध्ये बाजार असं म्हटलं जातं. मित्रहो, अर्थशास्त्रामध्ये बाजार ही सर्वव्यापी संकल्पना असल्याचे आपणास दिसून येते. मित्रहो, सूक्ष्म अर्थशास्त्र या विषयातील पूर्ण स्पर्धेची संकल्पना समजून घेत असताना सुरुवातीला आपण बाजार म्हणजे काय ही संकल्पना समजून घेणं अत्यंत गरजेचं आहे, ते आपण समजूनही घेतलेली आहे. त्याचबरोबर दुसरी महत्वाची संकल्पना समजून घेणं अत्यंत गरजेचं आहे, ती संकल्पना म्हणजे बाजाराची रचना कशी असते ही संकल्पना समजून घेणं गरजेचं आहे. त्याचबरोबर तिसरी जी संकल्पना आहे ती म्हणजे बाजाराचे एकूण प्रकार किती असतात, या प्रकाराची संकल्पना, किती प्रकारचे बाजार असतात हेही समजून घेणं पूर्ण स्पर्धेच्या दृष्टीनं अत्यंत महत्वाचं आहे. मित्रहो, तर आपण पुढे बाजाराची रचना कशी असते आणि बाजाराचे प्रकार किती असतात हे समजून घेऊयात. मित्रहो, सूक्ष्म अर्थशास्त्र या विषयाचा अभ्यास करत असताना आपण बाजाराच्या रचना कशा असतात किंवा बाजाराचे प्रकार कोणकोणते असतात हे पाहणं अत्यंत गरजेचं आहे. तर मित्रांनो, कोणत्याही बाजार व्यवस्थेमध्ये बाजाराच्या रचनेमध्ये एकूण 2 प्रकार पडतात. त्यातील पहिला प्रकार म्हणजे पूर्ण स्पर्धा होय. मित्रहो, या पूर्ण स्पर्धेलाच इंग्रजीमध्ये परफेक्ट कॉम्पिटिशन असं म्हटलं जातं. हा बाजाराचा पहिला प्रकार आहे. तर बाजाराचा दुसरा जो प्रकार आहे त्याला आपण अपूर्ण स्पर्धा असं म्हणतो. मित्रहो, यालाच इंग्रजीमध्ये इनपरफेक्ट कॉम्पिटिशन असं म्हणतो. मित्रहो, देशाच्या बाजार व्यवस्थेमध्ये एकूण हे 2 प्रकार कार्यरत असताना आपल्याला दिसून येतात. यापैकी पहिला जो प्रकार आहे तो म्हणजे पूर्ण स्पर्धा, याला इंग्रजीमध्ये आपण परफेक्ट कॉम्पिटिशन असं म्हणतो. या परफेक्ट कॉम्पिटिशन म्हणजेच पूर्ण स्पर्धेच्या संकल्पनेची सविस्तर चर्चा आजच्या या लेक्चरला आपण करणार आहोत. मित्रहो, बाजाराच्या प्रकारातील दुसरा जो प्रकार आहे तो प्रकार म्हणजे अपूर्ण स्पर्धा होय. या अपूर्ण बाजाराच्या स्पर्धेचे एकूण 4 प्रमुख प्रकार पडतात, यांची चर्चा आपण करणार आहोत. मित्रहो, यातील पहिला जो प्रकार आहे याला आपण मक्तेदारी असं म्हणतो. मित्रहो, या मक्तेदारीलाच आपण इंग्रजीमध्ये मोनोपॉली असे म्हणतो. मित्रहो, अपूर्ण स्पर्धेच्या बाजाराचा दुसरा जो प्रकार आहे तो म्हणजे मक्तेदारी युक्त स्पर्धा होय. याला इंग्रजीमध्ये आपण मोनोपॉलिस्टिक कॉम्पिटिशन असं म्हणतो. मित्रहो, या अपूर्ण स्पर्धेच्या बाजारपेठेचा तिसरा जो प्रकार आहे तो म्हणजे अल्पाधिकार होय. याला इंग्रजीमध्ये आपण ऑलिगोपॉली असं म्हणतो. आणि मित्रहो,
अपूर्ण स्पर्धेच्या या बाजाराचा चौथा जो प्रकार आहे याला आपण डिओपॉली असं म्हणतो. मित्र हो, अपूर्ण स्पर्धेच्या या बाजाराचे हे प्रमुख 4 प्रकार पडतात आणि या प्रमुख 4 प्रकारांची चर्चा आपण पुढच्या काही भागांच्या मध्ये करणार आहोत. पण मित्र हो, आजच्या या लेक्चरला आपण बाजाराच्या प्रकारामधील जो पहिला महत्वाचा प्रकार आहे तो म्हणजे पूर्ण स्पर्धा. या पूर्ण स्पर्धेच्या संकल्पनेवरती सविस्तरपणे चर्चा आजच्या या लेक्चरला आपण आहोत. मित्र हो, पूर्ण स्पर्धेची संकल्पना अभ्यास करत असताना या संकल्पनेच्या बाबतीत 3 गोष्टी माहिती असणं अत्यंत आवश्यक आहे. त्यातील जी पहिली गोष्ट आहे ती म्हणजे पूर्ण स्पर्धेची संकल्पना ही पूर्णपणे काल्पनिक स्वरूपाची आहे. मित्र हो, काल्पनिक स्वरूपाची म्हणजे कोणत्याही बाजारपेठेमध्ये ही संकल्पना अस्तित्वात असत नाही. म्हणजेच ही पूर्ण स्पर्धेची संकल्पना ही काल्पनिक स्वरूपाची आहे. परंतु अर्थशास्त्रातील अनेक अर्थशास्त्रज्ञांना असं वाटतंय की ही संकल्पना बाजारामध्ये अस्तित्वात असावी. त्याबद्दल त्यांनी आपल्या लिखाणातून अनेक ठिकाणी लिहूनही ठेवलेलं आहे. म्हणूनच तर आज आपण ही पूर्ण स्पर्धेच्या संकल्पनेचा अभ्यास आज आपण करत आहोत. तर मित्र हो, यामधील दुसरी जी महत्वाची गोष्ट आहे ती म्हणजे पूर्ण स्पर्धेची संकल्पना ही देशातल्या कोणत्याही बाजारपेठेमध्ये अस्तित्वात असत नाही. आणि तिसरी जी महत्वाची गोष्ट आहे ती म्हणजे पूर्ण स्पर्धेची संकल्पना ही पूर्णपणे आदर्शवादी मानली जाते. म्हणूनच देशातील अनेक अर्थतज्ञांनी असं म्हटलेलं आहे की पूर्ण स्पर्धेची ही जी संकल्पना आहे ही अस्तित्वात असणं अत्यंत गरजेचं आहे आणि ही संकल्पना आदर्शवादी मानली जाते. जरीही असं सर्व अर्थशास्त्रज्ञांना वाटत असलं परंतु ही संकल्पना अर्थव्यवस्थेमध्ये कोणत्याही बाजारपेठेमध्ये अस्तित्वात असत नाही, कारण ही काल्पनिक स्वरूपाची संकल्पना आहे. मित्रांनो, पूर्ण स्पर्धेची ही जी संकल्पना आपल्याला आपल्या भाषेमध्ये समजून घेण्यासाठी आपण आपल्या परीने जेवढी जमेल तेवढ्या चांगल्या परीने अर्थ काढण्याचा प्रयत्न केलेला आहे. त्यावरून पूर्ण स्पर्धेच्या संपूर्ण अभ्यासावरून आपण पूर्ण स्पर्धेची व्याख्या तयार केलेली आहे. तर ती व्याख्या काय आहे आपण पाहूयात. मित्रांनो, या व्याख्येमध्ये आपण असं म्हटलेलं आहे की पूर्ण स्पर्धा म्हणजे अशी बाजारपेठ की ज्या बाजारपेठेमध्ये असंख्य ग्राहक आणि असंख्य विक्रेते हे वस्तू व सेवांची देवाणघेवाण करण्याकरता एकत्र येतात आणि एकजिन्सी वस्तूंची खरेदी आणि विक्री करतात. अशा वेळी बाजारपेठेमध्ये वस्तूंची किंमत ही एकच असते. ही अशी आपण ढोबळमानाने व्याख्या केलेली आहे. मित्रांनो, या व्याख्येमध्ये 3 बाबी अत्यंत लक्ष देण्याजोग्या आहेत. या 3 बाबी अत्यंत महत्वाच्या आहेत. त्यातील पहिली बाब म्हणजे असंख्य ग्राहक आणि असंख्य विक्रेते. या बाजारपेठेचं प्रमुख जे वैशिष्ट्य सांगितलं जातं त्यापैकी एक आहे हे म्हणजे असंख्य ग्राहक आणि असंख्य विक्रेते या बाजारपेठेमध्ये असतात. त्यामधली दुसरी महत्वाची बाब अशी आहे की या बाजारपेठेमधील सर्व वस्तू या एकजिन्सी असतात आणि ग्राहक आणि विक्रेते एकजिन्सी वस्तूची खरेदी आणि विक्री करत असतात. आणि तिसरी महत्वाची बाब म्हणजे या बाजारपेठेमधील सर्व वस्तूंच्या किमती सारख्याच असतात. म्हणजेच या बाजारपेठेमध्ये कोणत्याही प्रकारचा मूल्यभेद कोणीही विक्रेता करताना आपल्याला दिसून येत नाही. मित्र हो, पूर्ण स्पर्धेची ही जी संकल्पना आहे ती अधिक स्पष्टपणे समजून घेण्यासाठी अर्थशास्त्रातील विविध अर्थतज्ञांनी पूर्ण स्पर्धेच्या विविध व्याख्या केलेल्या आहेत. त्यापैकी आपण 3 महत्वाच्या व्याख्या आज या स्लाइडच्या माध्यमातून पाहणार आहोत. मित्र हो, यामधली जी पहिली व्याख्या केलेली आहे ती प्रोफेसर फर्ग्युसन यांनी केलेली आहे. मित्र हो, फर्ग्युसन असं म्हणतात की
पूर्ण स्पर्धा म्हणजे असा बाजार की ज्यामध्ये आर्थिक गटात पूर्णता प्रत्यक्ष स्पर्धा नसते. मित्रहो, याचाच अर्थ असा की पूर्ण स्पर्धेच्या बाजारात ग्राहक आणि विक्रेत्याची संख्या इतकी मोठी असते की त्यांच्यामध्ये आपापसामध्ये प्रत्यक्ष स्पर्धा होत नाही, तर अप्रत्यक्ष स्पर्धा असते. परंतु पूर्ण स्पर्धा म्हणजे काय याची स्पष्ट कल्पना येण्यासाठी आपण पुढे पूर्ण स्पर्धेची जी वैशिष्ट्ये आहेत ती पाहणार आहोत. मित्रांनो, यानंतरची दुसरी महत्वाची जी व्याख्या केलेली आहे ती व्याख्या म्हणजे जोन्स रॉबिन्सन यांनी केलेली आहे. मित्रांनो, जोन्स रॉबिन्सन असं म्हणतात की जेव्हा उत्पादकाच्या वस्तूची मागणी संपूर्ण लवचिक असते तेव्हा पूर्ण स्पर्धा अस्तित्वात येते. मित्रांनो, याचा अर्थ असा की विक्रेत्याची संख्या इतकी मोठी असते की त्यापैकी कोणत्याही एका विक्रेत्याचे उत्पादन हे एकूण उत्पादनाचा विचार करता अतिशय नगण्य किंवा कमी असते. आणि दुसरे म्हणजे ग्राहक विक्रेत्याची निवड करताना समान दृष्टिकोन ठेवतात, त्यामुळे या बाजाराला पूर्णत्व प्राप्त होते. मित्रहो, तिसरी व्याख्या जी केलेली आहे ती तिसरी व्याख्या केलेली आहे लेफ्टविच यांनी. मित्रहो, लेफ्टविच असं म्हणतात की जेथे असंख्य विक्रेते एकजिन्सी वस्तूंची विक्री करतात व कोणत्याही व्यक्तिगत उद्योग संस्थेकडून संस्थेच्या एकूण पुरवठ्यातील हिस्सा इतका अल्प असतो की ती उद्योग संस्था बाजारातील किमतीवर परिणाम करू शकत नाही. मित्रांनो, याचा अर्थ असा की या बाजारपेठेमध्ये विक्रेते असंख्य असतात आणि ते सर्वजण विक्रेते एकजिन्सी वस्तूची विक्री करत असतात. म्हणजेच कोणत्याही व्यक्तिगत एखाद्या उद्योग संस्थेला आपल्या पुरवठ्यातील हिस्सा कमी जास्त करून बाजारातील पुरवठ्यावर किंवा किमतीवर परिणाम करता येत नाही. मित्रांनो, बाजारातील किमतीवर कोणताही एखादा उद्योजक किंवा उद्योग संस्था किमतीवर परिणाम करू शकत नाही. म्हणजेच मालसाठा वाढवून किंवा कमी करून वस्तूच्या किमती कमी जास्त करू शकत नाही, कारण पूर्ण स्पर्धेच्या या बाजारपेठेमध्ये मागणी आणि पुरवठ्याच्या समतोलातूनच वस्तूची किंमत प्रस्थापित होत असते. मित्रहो, पूर्ण स्पर्धेच्या बाजाराची संकल्पना लक्षात येण्यासाठी या पूर्ण स्पर्धेची ठळक वैशिष्ट्ये आपण पुढील प्रमाणे पाहणार आहोत. या वैशिष्ट्यांच्या अभ्यासानंतर, या वैशिष्ट्यांच्या चर्चेनंतर पूर्ण स्पर्धेची जी संकल्पना आहे ती आपल्याला अधिक स्पष्टपणे समजून येण्यास मदत होईल. मित्रांनो, या पूर्ण स्पर्धेच्या वैशिष्ट्यातलं पहिलं आणि महत्वाचं जे वैशिष्ट्य आहे ते वैशिष्ट्य म्हणजे असंख्य ग्राहक. दुसरं वैशिष्ट्य जे आहे ते म्हणजे असंख्य विक्रेते. या बाजारपेठेमध्ये विक्रेत्याची आणि ग्राहकाची संख्या असंख्य असते. तिसरं महत्वाचं जे वैशिष्ट्य आहे ते म्हणजे एकजिन्सी वस्तू. मित्रांनो, या बाजारपेठेमध्ये वस्तू या एकजिन्सी असतात. तिसरं महत्वाचं जे वैशिष्ट्य आहे ते म्हणजे मुक्त प्रवेश आणि मुक्त निर्गमन. मित्रांनो, या बाजारपेठेमध्ये कोणत्याही उद्योगाला प्रवेशावर किंवा त्याच्या निर्गमनावर कोणत्याही प्रकारच्या मर्यादा नसतात. यानंतरचं पाचवं महत्वाचं जे वैशिष्ट्य आहे ते म्हणजे वस्तूंची किंमत एकच असते. मित्रांनो, या बाजारपेठेमध्ये वस्तूंची किंमत ही एकच असते. कोणताही उद्योजक वस्तूची किंमत कमी किंवा जास्त लावू शकत नाही. मित्रांनो, सहावं महत्वाचं जे वैशिष्ट्य आहे ते म्हणजे बाजारपेठेचे संपूर्ण ज्ञान. मित्रांनो, या बाजारपेठेमध्ये ग्राहकाला आणि विक्रेत्याला दोघांनाही या बाजारपेठेचं संपूर्ण ज्ञान असतं, किंवा बाजारपेठेतील मागणीची स्थिती असेल, पुरवठ्याची स्थिती असेल, किमतीची स्थिती असेल, याबाबतचे संपूर्ण ज्ञान ग्राहक आणि विक्रेत्या दोघांनाही असतं. मित्रहो, यानंतरचं सातवं महत्वाचं वैशिष्ट्य आहे ते म्हणजे वाहतूक खर्च नसतो. मित्रहो, या पूर्ण स्पर्धेच्या बाजारपेठेमध्ये वाहतूक खर्चाचा अभाव असतो, म्हणजे तो वाहतूक खर्च उत्पादकाला करावा लागत नाही. मित्रहो, आठवं महत्वाचं जे वैशिष्ट्य आहे ते म्हणजे जाहिरात खर्चाचा अभाव असतो. मित्रहो, या बाजारपेठेमध्ये उत्पादकाला कोणत्याही प्रकारची जाहिरात करावी लागत नाही, म्हणजेच जाहिरात खर्चाचा अभाव हे आठवं या बाजारपेठेचं वैशिष्ट्य आहे. मित्रहो,
या बाजारपेठेचं 9वं आणि महत्वाचं वैशिष्ट्य म्हणजे मागणी वक्र लवचिक असतो. मित्रांनो, या बाजारपेठेचा जो मागणी वक्र आहे तो मागणी वक्र अक्षाला समांतर असतो, म्हणजे तो लवचिक असतो. यानंतरचं जे महत्वाचं जे वैशिष्ट्य आहे ते म्हणजे सर्वसाधारण नफा. मित्रहो, पूर्ण स्पर्धेच्या बाजारपेठेमध्ये सर्वसाधारण नफा हा उत्पादकाला मिळत असतो, हे महत्वाचं वैशिष्ट्य या बाजारपेठेचं मानलं जातं. यानंतरचं जे महत्वाचं 11वं वैशिष्ट्य आहे ते म्हणजे उत्पादन जे घटक आहेत ते गतिशील असतात. मित्रहो, या बाजारपेठेमध्ये उत्पादनाचे जे भूमी, श्रम आणि भांडवल संयोजक हे घटक आहेत हे गतिशील असतात. हे महत्वाचं वैशिष्ट्य या बाजारपेठेचं आहे. त्याचबरोबर या बाजारपेठेमध्ये कृत्रिम निर्बंधाचा अभाव असल्याचं आपल्याला दिसून येतं. मित्रहो, हे 1 ते 12 या सविस्तर उद्दिष्टांचा चर्चा आपण यानंतर तपशीलवार करणार आहोत. सुरुवातीला 1 पासून ते 12 पर्यंतच्या या गृहीतकांचा अभ्यास किंवा गृहीतकांची चर्चा तपशीलवारपणे आपण पुढील स्लाइडवर करणार आहोत. मित्रांनो, पूर्ण स्पर्धेच्या वैशिष्ट्यातलं पहिलं महत्वाचं वैशिष्ट्य म्हणजे असंख्य ग्राहक, याला इंग्रजीमध्ये आपण लार्ज नंबर ऑफ बायर्स असं म्हणतो. मित्रांनो, पूर्ण स्पर्धेच्या बाजाराची संकल्पना लक्षात घेत असताना या बाजारपेठेमध्ये ग्राहकाची संख्या इतकी मोठी असते की कोणताही ग्राहक आपल्या मागणीमध्ये कमी जास्त करून एकूण बाजारपेठेची जी मागणी आहे त्या मागणीवर कोणत्याही प्रकारचा परिणाम करू शकत नाही किंवा बाजारातील किमतीवर आपल्या मागणीचा कोणत्याही प्रकारचा परिणाम करू शकत नाही. मित्रहो, पूर्ण स्पर्धेतल्या जे ग्राहक आहेत त्याच्या मागणीचं उदाहरण द्यायचं झालं तर पूर्ण स्पर्धेच्या बाजारामध्ये एखाद्या ग्राहकाची मागणी ही समुद्रातील पाण्याच्या एका थेंबा इतकी असते. म्हणूनच त्या पूर्ण स्पर्धेच्या बाजारामध्ये ग्राहक हा प्राइस मेकर नसून तो प्राइस टेकर असतो. मित्रांनो, पूर्ण स्पर्धेच्या बाजारामध्ये ग्राहक हा किंमत ठरविणारा नसून तो किंमत स्वीकारणारा असतो. म्हणजेच प्राइस मेकर नसून तो प्राइस टेकर असतो. म्हणजेच पूर्ण स्पर्धेच्या या बाजारपेठेमध्ये ग्राहकाची संख्या इतकी मोठी असते की एखादा ग्राहक आपल्या मागणीच्या कमी जास्त करून कोणत्याही बाजारपेठेवर परिणाम पाडू शकत नसतो. मित्रहो, पूर्ण स्पर्धेच्या बाजाराचं दुसरं आणि महत्वाचं वैशिष्ट्य म्हणजे असंख्य विक्रेते, याला आपण लार्ज नंबर ऑफ सेलर्स असं म्हणतो. मित्रहो, पूर्ण स्पर्धेच्या या बाजारपेठेमध्ये वस्तूचे उत्पादन करून बाजारपेठेमध्ये त्यांचा पुरवठा आणि विक्री करणाऱ्या विक्रेत्यांची संख्या ही फारच मोठी असते. मात्र बाजारातील एकूण पुरवठ्याच्या दृष्टिकोनातून एखाद्या उद्योग संस्थेकडून केला जाणारा वस्तूंचा पुरवठा हा अत्यंत नगण्य असतो, म्हणजे फार थोडका असतो. त्यामुळे त्याने एखाद्या उद्योग संस्थेने त्याच्या पुरवठ्यामध्ये वाढ किंवा घट केली तर बाजारातील एकूण पुरवठ्यावर आणि त्याचा किमतीवर कोणत्याही स्वरूपातला फारसा परिणाम होत नसतो. कारण प्रत्येक पुरवठ्याची स्थिती जी आहे ती उदाहरणाच्या साहाय्याने जे पाहिले आपण मागच्या स्लाइडमध्ये की समुद्रातील पाण्याच्या एका थेंबासारखी असते, म्हणजेच महासागरातील एखाद्या पाण्याच्या थेंबासारखी असते. मित्रांनो, त्यामुळे बाजारातील एखाद्या उद्योग संस्थेमुळे एकूण पुरवठा प्रभावित होतो असं शक्यच नाही. अशा प्रकारे बाजारातील मागणी व पुरवठ्याच्या समतोलाने प्रस्थापित झालेली किमतीमध्ये बदल घडवून आणण्याचं जे सामर्थ्य आहे ते कोणत्याही विक्रेत्याकडे नसते. म्हणजेच पूर्ण स्पर्धेमध्ये विक्रेता हा किंमत करता नसून तो किंमत स्वीकारणारा असतो, असं आपल्याला या वैशिष्ट्यावरून लक्षात येतं.
मित्रांनो, पूर्ण स्पर्धेच्या बाजाराचं तिसरं आणि महत्त्वाचं वैशिष्ट्य म्हणजे एकजिनसी वस्तू. याला इंग्रजीमध्ये आपण होमोजिनियस प्रोडक्ट असं म्हणतो. मित्रांनो, पूर्ण स्पर्धेच्या बाजारपेठेमध्ये प्रत्येक उद्योग संस्थांनी उत्पादित केलेल्या ज्या वस्तू असतात त्या एकसारख्या स्वरूपाच्या असतात. म्हणजेच त्याचा रंग असेल, त्याचे रूप असेल, त्याचा आकार असेल, चव असेल, गुणधर्म असेल, दर्जा असेल, त्याची सुबकता असेल, टिकाऊपणा असेल, वेस्टर्न असेल, वजन असेल, इत्यादी सर्व बाबीमध्ये समानता असल्याचे आपल्याला दिसून येतं. म्हणजेच त्या सर्व वस्तू ह्या एकसारख्या असतात. म्हणून ह्या पूर्ण स्पर्धेचं हे महत्त्वाचं वैशिष्ट्य म्हणजे एकजिनसी वस्तू, होमोजिनियस प्रोडक्ट असं म्हटलेलं आहे. मित्रांनो, पूर्ण स्पर्धेच्या बाजाराचं चौथं महत्त्वाचं वैशिष्ट्य सांगितलं जातं ते म्हणजे या बाजारपेठेमध्ये मुक्त प्रवेश आणि मुक्त निर्गमन असते. याला इंग्रजीमध्ये आपण फ्री एंट्री अँड फ्री एक्झिट असं म्हणतो. मित्रांनो, या बाजारपेठेमध्ये कोणतीही उद्योग संस्था केव्हाही येऊ शकते आणि कोणतीही उद्योग संस्था या बाजारामधून केव्हाही जाऊ शकते. मित्रहो, एखाद्या उद्योगामध्ये कोणतीही उद्योग संस्था बाजारपेठेमध्ये कोणतीही उद्योग संस्था कधीही प्रवेश करू शकते आणि एखाद्या उद्योग संस्थेला वाटलं या बाजारामध्ये आता आपलं उत्पादन बंद करावं आणि या बाजारपेठेमधून बाहेर पडावं, त्यावेळी ती बाजारपेठेमधून बाहेर पडू शकते. म्हणजेच एखाद्या उद्योगात किंवा बाजारपेठेमध्ये नवीन उत्पादन संस्था सुरू करायची आहे त्यावेळी ती त्या बाजारपेठेमध्ये प्रवेश करू शकते. त्यावर पूर्ण स्पर्धेच्या बाजारपेठेमध्ये कोणत्याही प्रकारचे निर्बंध असत नसतात. या उलट जर पूर्ण स्पर्धेच्या बाजारामध्ये या उद्योग संस्थेला चांगल्या प्रकारे त्याचा उद्योगधंदा चालतो असं वाटलं तर अनेक उद्योग संस्था या बाजारपेठेमध्ये प्रवेश करू शकतात. आणि काही उद्योग संस्थांना जर वाटलं या बाजारपेठेमध्ये आपला तोटा व्हायला लागलेला आहे तर या बाजारपेठेमधून उद्योग संस्था बाहेरही पडू शकतात. म्हणजेच या बाजारपेठेमध्ये उद्योग संस्था स्वतंत्रपणे किंवा मुक्त प्रवेश करू शकतात किंवा त्यांना वाटलं त्यावेळी या बाजारपेठेमधून बाहेर पडू शकतात. या बाजारपेठेमध्ये प्रवेश आणि निर्गमनाचे कोणतेही निर्बंध असत नाहीत. मित्रहो, पूर्ण स्पर्धेच्या बाजाराचं पाचवं आणि महत्त्वाचं वैशिष्ट्य म्हणजे या बाजारामध्ये वस्तूंची एकच किंमत असते. याला आपण सिंगल प्राइस ऑफ द प्रोडक्ट असं म्हणतो. वेगवेगळी जी प्रोडक्ट्स आहेत या वेगवेगळ्या प्रोडक्टाची किंमत ही एकच असते. मित्रांनो, पूर्ण स्पर्धेच्या बाजारामध्ये मागणी आणि पुरवठ्याच्या संतुलनाने या वस्तूची किंमत निश्चित झालेली असते. त्यामुळे बाजारातील या वस्तू या एकजिनसी स्वरूपाच्या असतात. त्यामुळे पूर्ण स्पर्धेच्या बाजारपेठेमध्ये कोणत्याही प्रकारचा मूल्यभेद होणं शक्य नसतं. म्हणजेच या बाजारपेठेमध्ये मूल्यभेद होत नसतो, कारण या बाजारपेठेमध्ये वस्तूची किंमत निश्चित होताना मागणी आणि पुरवठ्याच्या समतोलानं निश्चित झालेली असते. मित्रहो, पूर्ण स्पर्धेच्या बाजाराचं सहावं वैशिष्ट्य म्हणजे बाजारपेठेचे संपूर्ण ज्ञान. याला इंग्रजीमध्ये आपण कम्प्लीट नॉलेज ऑफ द मार्केट असं म्हणतो. मित्रहो, पूर्ण स्पर्धेच्या या बाजारपेठेमध्ये जे ग्राहक आणि विक्रेते असतात त्यांना बाजारपेठेचं सगळी माहिती, संपूर्ण ज्ञान असतं. त्यामुळे बाजारामध्ये पुरवठ्याची स्थिती काय आहे, मागणीची स्थिती काय आहे, पर्यायी आणि परस्परपूर्वक वस्तूंची स्थिती काय आहे, वस्तूची किंमत काय असते, वस्तूचा प्रकार कोणकोणते असतात व त्याचा उपयोग काय काय असतो इत्यादी बाबतचे इत्थंभूत ज्ञान हे ग्राहक आणि विक्रेते या दोघांनाही असते. त्यामुळे बाजारातील विक्रेते हे उत्पादनाच्या संबंधीचे योग्य निर्णय घेऊन साधनसामुग्रीचा पर्याप्त वापर करण्याचा प्रयत्न नेहमी करत असतात. त्यामुळं हे
बाजारपेठेचं संपूर्ण ज्ञान हे ग्राहक आणि विक्रेत्यांना दोन्हींना असतं, हे महत्वाचं वैशिष्ट्य या पूर्ण स्पर्धेचं आहे. मित्रांनो, पूर्ण स्पर्धेचं 7वं वैशिष्ट्य सांगितलं जातं, वाहतूक खर्च नसतो. याला आपण नो ट्रान्सपोर्टेशन कॉस्ट असं म्हणतो. विद्यार्थी मित्रांनो, पूर्ण स्पर्धेच्या या बाजारपेठेमध्ये कोणत्याही प्रकारचा वाहतूक खर्च असत नाही. मित्रांनो, पूर्ण स्पर्धेच्या बाजारामध्ये उद्योग संस्था परस्पराच्या इतक्या जवळ उत्पादन करीत असतात की त्यांना कोणत्याही प्रकारचा वाहतूक खर्च करावा लागत नाही. त्यामुळेच बाजारपेठेमध्ये एकजिनसी वस्तूची किंमत सर्व बाजारपेठेमध्ये समान असल्याचे दिसून येते. मित्रांनो, या बाजारपेठेमध्ये उत्पादक बाजारपेठेच्या जवळच वस्तूचं उत्पादन करत असतो. त्यामुळे कोणत्याही प्रकारची वाहतूक, रेल्वे असेल, रस्ते असेल, वेगवेगळ्या स्वरूपातली जी वाहतूक असते त्या वाहतुकीचा खर्च या उद्योग संस्थेतील उद्योगांना करावा लागत नसतो. मित्रांनो, पूर्ण स्पर्धेचं 8वं वैशिष्ट्य सांगितलं जातं, तो म्हणजे जाहिरात खर्चाचा अभाव, नो ॲडव्हर्टायझिंग कॉस्ट असं आपण म्हणतो. मित्रांनो, पूर्ण स्पर्धेच्या बाजारपेठेमध्ये उद्योग संस्थेला कोणत्याही प्रकारची जाहिरात करावी लागत नाही. कोणत्याही प्रकारचं मॅगझिनला असेल, पेपरला असेल, त्याचबरोबर रेडिओवर असेल, इंटरनेटवर असेल, टी व्हीवर असेल, कोणत्याही प्रकारच्या जाहिरातीचा खर्च करावा लागत नाही. पूर्ण स्पर्धेमध्ये या वस्तू एकजिनसी स्वरूपाच्या असतात. त्यामुळे सर्व ग्राहकांना बाजारपेठेचे म्हणजेच मागणी संदर्भातला असेल, पुरवठ्याच्या संदर्भातील असेल, किमतीच्या संदर्भातील असेल, हे संपूर्ण ज्ञान उद्योग संस्थांना तसेच उद्योगातील बाजारपेठेमध्ये ग्राहकांना आणि विक्रेत्यांना दोघांनाही असतं. त्यामुळे जाहिरात खर्चाचा अभाव या बाजारपेठेमध्ये असल्याचं आपणास दिसून येतं. मित्रहो, या बाजारपेठेचं 9वं वैशिष्ट्य सांगितलं जातं, ते म्हणजे मागणी वक्र हा लवचिक स्वरूपाचा असतो. त्याला आपण द डिमांड कर्व इज अ फ्लेक्झिबल असं म्हटलं जातं. मित्रांनो, पूर्ण स्पर्धेच्या या बाजारपेठेमध्ये ग्राहक व विक्रेत्याची संख्या मोठ्या प्रमाणात असते. त्यामुळे उद्योगाने दिलेली किंमत, उद्योग हे जे दिलेली किंमत असतात ते स्वीकारणारे असतात. पूर्ण स्पर्धेच्या उद्योग संस्थेमध्ये सरासरी प्राप्ती वक्र म्हणजेच मागणी वक्र हा अनंत लवचिक असतो. म्हणजेच तो अक्षाला समांतर असल्याचे आपणास दिसून येतो. याचा अर्थ एखाद्या विक्रेत्याने वस्तूची किंमत कमी करण्याचा प्रयत्न केला तरी त्याचा माल क्षणार्धात संपून जाईल किंवा अल्पशी वाढवली तर त्याचा माल शिल्लक राहील. त्यामुळे या पूर्ण स्पर्धेमधील मागणी वक्र हा पूर्णतः लवचिक म्हणजेच क्षैतिज समांतर असलेला आपल्याला पाहायला मिळतो. मित्रांनो, पूर्ण स्पर्धेच्या या बाजारपेठेमधील 10वं महत्त्वाचं वैशिष्ट्य सांगितलं जातं, ते म्हणजे सर्वसाधारण नफा. याला इंग्रजीमध्ये आपण नॉर्मल प्रॉफिट असं म्हणतो. मित्रांनो, पूर्ण स्पर्धेच्या या बाजारपेठेमध्ये वस्तूची किंमत ही वस्तूच्या मागणी आणि पुरवठ्याच्या समतोलाने प्रस्थापित होत असते. म्हणजेच या मागणी आणि पुरवठ्याचा समतोल ज्या ठिकाणी होत असतो त्या ठिकाणी उद्योग संस्थेला सर्वसाधारण नफा मिळत असतो. त्यामुळं सर्वसाधारण नफा हे पूर्ण स्पर्धेच्या बाजारपेठेमधलं अत्यंत महत्त्वाचं उदाहरण मानलं जातं. आपण आपल्या समोर स्क्रीनवर पाहत आहात की प हा पुरवठा वक्र आहे आणि म हा मागणी वक्र आहे. यांचा समतोल स बिंदूमध्ये झालेला आहे. म्हणजेच किंमत ही 30 रुपये निश्चित झालेली आहे. म्हणजेच या ठिकाणी उद्योग संस्थेला सर्वसाधारण नफा मिळत असतो. म्हणूनच हे पूर्ण स्पर्धेचं महत्त्वाचं वैशिष्ट्य मानलं जातं. मित्रहो, पूर्ण स्पर्धेचं जे 11वं महत्त्वाचं वैशिष्ट्य सांगितलं जातं ते म्हणजे उत्पादनाचे घटक गतिशील असतात. त्याला आपण प्रोडक्ट कंपोनंट्स आर डायनॅमिक असं इंग्रजीमध्ये म्हणतो.
तर मित्रहो, पूर्ण स्पर्धेच्या या बाजारपेठेमध्ये उत्पादनाचे सर्व घटक पूर्णपणे गतिशील असतात असं म्हटले जातं. उदाहरणार्थ, उत्पादन साधने एका उपयोगातून काढून ती दुसऱ्या उपयोगासाठी सहज वापरता येतात. त्यामुळे उद्योग संस्थेमध्ये उत्पादन रचनेमध्ये बदल करताना अडचणी येत नाहीत. या वैशिष्ट्यामुळे उद्योग संस्थांना उद्योगामध्ये मुक्त प्रवेश किंवा निर्गमनाचे स्वातंत्र्य उपभोगता येते. म्हणजेच मित्रहो, या वैशिष्ट्यामध्ये अतिशय महत्त्वाचा घटक जो आहे तो म्हणजे उत्पादनाचे सर्व जे घटक आहेत ते गतिशील असतात. अल्प कालखंडामध्ये, दीर्घ कालखंडामध्ये यांना मुक्त प्रवेश किंवा निर्गमनाचे स्वातंत्र्याचा फायदा या पूर्ण स्पर्धेमध्ये होऊ शकतो. मित्रांनो, या प्रमुख जी गृहीतक आहेत, या गृहीतकावर पूर्ण स्पर्धेचा बाजारपेठ ही सर्वस्वीपणे अवलंबलेली आहे. मित्रहो, या पूर्ण स्पर्धेच्या या बाजारपेठेच्या 11 सविस्तर वैशिष्ट्यांच्या नंतर आपल्याला पूर्ण स्पर्धेची संकल्पना समजायला अतिशय सोपी जाते. मित्रहो, आपण चर्चा केलेल्या सर्व गृहीतकांच्या विवेचनावरून आपल्याला असं लक्षात येतं की असंख्य ग्राहक, असंख्य विक्रेते, एकजिनसी वस्तू आणि प्रवेश आणि निर्गमनाचे पूर्ण स्वातंत्र्य या लक्षणामुळे मक्तेदारी प्रवृत्ती निर्माण होऊ शकत नाही. म्हणून याला शुद्ध स्पर्धेची म्हणजेच प्युअर कॉम्पिटिशन ची लक्षणे असं म्हणतात. आणि उरलेली जी वैशिष्ट्ये आहेत त्या वैशिष्ट्यांच्यामुळे बाजारातील स्पर्धेत कोणत्याही प्रकारचे अपूर्णत्व निर्माण होऊ शकत नाही. म्हणून या लक्षण असलेल्या बाजारपेठेला पूर्ण स्पर्धेचा बाजारपेठ असं म्हटलेलं जातं. तर मित्रहो, आपण आजच्या या लेक्चरला सुरुवातीला बाजार म्हणजे काय या संकल्पनेची सविस्तरपणे चर्चा केलेली आहे. त्याचबरोबर त्यानंतर पूर्ण स्पर्धेची संकल्पना ही सविस्तरपणे अभ्यासलेली आहे. त्याचबरोबर आपण पूर्ण स्पर्धेच्या विविध अर्थतज्ञांनी केलेल्या व्याख्या यांचा सुद्धा अभ्यास केलेला आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे पूर्ण स्पर्धेची जी विविध वैशिष्ट्ये आहेत या वैशिष्ट्यांची सविस्तरपणे चर्चा आपण या लेक्चरमध्ये केलेली आहे. तर मित्रांनो, या पूर्ण स्पर्धेच्या संकल्पनेच्या संदर्भात जर कोणाला काही डाऊट असेल, कोणाच्या मनात काही प्रश्न असेल तर तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारा. त्या प्रश्नांची उत्तरं देण्याचा मी नक्की प्रयत्न करेन. तर मित्रांनो, या सविस्तर चर्चांती आज आपण इथंच थांबूयात. धन्यवाद.